भांडूपमध्ये अमित साटम यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत। मनसैनिकांनी साटम यांना काळे झेंडे दाखवले। साटम यांच्या भांडूप दौऱ्यादरम्यानची ही घटना आहे। पोलिसांकडून मनसैनिकांची धरपकड करण्यात आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। भांडूपमध्ये अमित साटम यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत। मनसैनिकांकडून हे काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत। अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। अमोल, साटम यांच्या या दौऱ्यादरम्यान ही घटना घडलेली आहे। त्यांना मनसैनिकांनी काळे झेंडे दाखवलेत, काय अपडेट्स आहेत? नक्कीच भांडूपमधील एका डीएव्ही कॉलेजमध्ये एका गुणगौरव समारंभाला अमित साटम या ठिकाणी आले होते। आपल्याला माहिती आहे की अमित साटम यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्याच्यामध्ये मुंबईतल्या ज्या 2 घटना घडलेल्या होत्या त्याच्या संदर्भात त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं आणि त्यांचे जे हावभाव होते त्याच्यावरून मोठी टीकेची झोड आहे ती उठली होती। आणि त्याच अनुषंगाने आज जेव्हा मनसेचे विक्रोळी विधानसभेचे जे कार्यकर्ते आहेत ते जेव्हा अमित साटम भांडूपमधील एका कार्यक्रमाला येत आहेत असं त्यांना जेव्हा कळलं, त्यावेळेला हे सर्व मनसेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले आणि जेव्हा अमित साटम त्यांच्या समोरून जात होते त्यावेळेला त्यांना काळे झेंडे या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत। आणि ज्यावेळेला ही संपूर्ण प्रकार पोलिसांच्या लक्षात आला त्यावेळेला या संपूर्ण सगळ्या कार्यकर्त्यांना आहे ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे ते विक्रोळी भांडूप पोलिसांकडून करण्यात येत आहे। खरं तर मोठं तणावाचं वातावरण यावेळी या ठिकाणी निर्माण झालेलं होतं। अमित साटम हायचे ज्या घोषणा आहेत त्या सध्या या विक्रोळी विधानसभेच्या मनसेच्या कार्यकर्त्यांकडून केल्या जात आहेत। एकंदरीत जर आपण पाहिलं अमित साटम यांचे गेल्या काही दिवसांपासून जे व्हिडिओ व्हायरल झालेले होते त्याच अनुषंगाने मनसेच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचा हा अशा प्रकारे निषेध व्यक्त केला जातोय। अमोल, आपण पाहतोय अमित साटम यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर मनसैनिकांकडून खरं तर त्यांचा निषेध नोंदवण्यात आलेला होता। स्वतः राज ठाकरे यांनी देखील त्या संदर्भात फेसबुक पोस्ट केलेली होती आणि आता मनसैनिकांची धरपकड सुरू आहे। तुर्तास धन्यवाद अमोल या सविस्तर माहितीसाठी।